माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की अपंग व्यक्तींना अधिनियम 1995 मधील अंध व अपंग व्यक्तींना प्राधान्य व सवलतीची जमीन देणे। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार अंध व अपंग व्यक्तींना प्राधान्य व सवलतीची जमीन देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व विवाहन विभाग शासकीय निर्णय क्रमांक जमीन 10/2003/प्र 401 मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 25 जुलै 2007। अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक जमीन 10/98/15/24/प्र 95/98/J1 दिनांक 26/4/2001। 3. शासन शुद्ध पत्रिक महसूल व वन विभाग क्रमांक जमीन 10/98/15/24/प्र 95/98 दिनांक 3/7/2002। 4. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक LCA 0606 प्र क्रमांक 54/J1 दिनांक 25/5/2007। शासन निर्णय अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 मधील कलम 43 अन्वये निवासी वाणिज्य व औद्योगिक प्रयोगासाठी विशेष करमणूक केंद्र स्थापन करण्यासाठी संशोधन केंद्रासाठी प्राधान्य व सवलतीने दराने शासकीय जमीन व मंजूर करणे बंधनकारक आहे। सदर अधिनियमात तरतुदीनुसार अंध व अपंग व्यक्तींना तसेच अंध व अपंगाशी संबंधित संस्थांना खालीलप्रमाणे सवलतीच्या दराने शासकीय जमीन मंजूर करण्यात निर्णय शासनाने घेतला आहे। 1. निवासी शाळा। निवासी शाळेत निर्णय निवासी सदृकार्य घरे बांधण्यासाठी संस्थेला शासकीय जमीन मंजूर करण्यासाठी अशा प्रत्येक संस्थेंना आपल्या सदस्यांना एकूण संख्येच्या 3% एवढे सदस्य अंध व अपंग प्रवर्गामधून समाविष्ट करायला लागेल। कोणती पण संस्था राहिली त्या संस्थेमध्ये निवासी संस्था त्या संस्थेमध्ये 3% अंध व अपंग व्यक्ती असला तेव्हा ते शासन निर्णय मिळणार। वाणिज्य व औद्योगिक म्हणजे ITI किंवा कॉलेज। महानगरपालिका म्हणजे शहरा भागासाठी महानगरपालिकेत क्षेत्रात तसेच महानगर क्षेत्राबाहेर नगरपालिका नगर परिषद ग्रामीण क्षेत्रात एवढी जमीन देणार। जमिनीच्या प्रचलित बाजार मूल्याचा 5% इतकी कब्जे हक्काची किंमत आकारून जमीन कब्जे हक्काने देण्यात यावी। या 5% किमतीच्या 7.5% इतके वार्षिक भाडे आकारून 30 वर्षाचे कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देणे यावे। अंध व अपंगांसाठी विशेष करमणूक केंद्र स्थापन करण्यासाठी महानगरपालिके व नगरपालिका नगर परिषद ग्रामीण क्षेत्रात कब्जेकरांनी मंजूर करण्यात येऊ नये। शासकीय जमीन प्रचलित बाजार मूल्याच्या 5% रकमेच्या इतकी 7.5 दराने भाडे आकारून 15 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात यावी। महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत आपल्याला लीजवर जमीन देतात। ते लीजवर दिल्यामुळे आपल्याला कोणत्या संस्थेला फायदा होतो। अंध अपंगाची शाळेसाठी शाळा असते ते अंध महानगरपालिका देते जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्य 5% इतकी किंमत आकारून कब्जे हक्काने देण्यात यावी। त्यांना जमीन मिळते। या जमिनीची प्रचलित बाजारमूल्य 5% किमतीवर इतकी 7.5% दराने प्रतिवर्ष भाडेदराने 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात यावी। कोणची पण संस्था राहिली महानगरपालिकेत शहरी भागात ते भाड्यानं राहतात त्या लीजवर राहतात त्या 30 वर्षासाठी 50 वर्षासाठी असे लीजवर घेतात। महानगरपालिका नगर परिषद व क्षेत्रात ग्रामीण क्षेत्रात म्हणजे शाळा माळा ग्रामीण प्राथमिक शाळेची इमारतीसाठी शासकीय जमीन भोगाधिकार मूल्याधिकार व सारा
सारा माफीने दिनांक 8/2/1993च्या मार्गदर्शनामध्ये सूचना दिनांक 8/2/1993च्या मार्गदर्शनामध्ये सूचना कब्जे हक्काने देण्यात यावी. 5. अंध अपंगाच्या संशोधन केंद्रासाठी महानगरपालिका व नगर परिषद ग्रामीण क्षेत्रात एवढ्या जागी आपल्याला जागा घेता येते. जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्य 5% किंमत आकारून कब्जे हक्काने देण्यात यावी. 5% बाजारमूल्याचा भाव, त्याच्यातली 5% किंमत आकारून, फक्त 5. तर 100 रुपये किंमत असेल तर 5 रुपये घेणार, हे उदाहरण आहे. जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्य 5% किमतीवर 7.5 दराने भाडे आकारून 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात यावी. इथले आपल्याला भाड्याने घेता येते जमीन. महानगरपालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतमधून आपल्याला जमीन मिळू शकते. 2. वाणिज्य व औद्योगिक प्रयोगासाठी देण्यात येणाऱ्या सवलत केवळ वेतनी व सेवा नसल्याने किंवा उत्पन्नाचे अन्य पुरेसे साधन नसल्याने अंध व अपंगांना लागू राहील. उपलब्ध शासकीय जमिनीसाठी प्राप्त झालेल्या अर्जदारांमधून प्राप्त व गरजू अर्जदारांची निवड विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या समितीने निश्चित करून जिल्हाधिकारी यांचे जागेचे वाटप करावे. ज्यांना पण जागेसाठी अर्ज केले असेल त्यांना शासकीय जमिनीचा अर्ज केला, त्या अर्जदाराची निवड समाज कल्याण इथून समिती करण्यात येईल. 3. जर अंध अपंग व्यक्ती वाणिज्य प्रयोगासाठी जसे रसवती केंद्र, टेलिफोन बूथ, झेरॉक्स सेंटर इत्यादी जोडधंदे करणार असतील त्यांना 200 फूट जमीन महाराष्ट्र जमीन महसूल सहकारी जमिनीचे वितरण 1991 च्या नियम 31 मधील तरतुदीस एक खास बाब म्हणून या आदेशात नमूद केलेली सवलतीची कब्जे हक्काची किंमत आकारून कब्जे हक्काने किंवा सवलतीच्या दराने होणारे भूभाडे आकारून भाडेपट्ट्याने मंजूर करण्यात यावी. 4. अंध व अपंग व्यक्तींना विशिष्ट औद्योगिक प्रयोगासाठी किमान मिनिमम किती क्षेत्र आवश्यक आहे याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र लघु विकास महामंडळ अथवा शासन स्तरावर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अभिप्रायास अधिक राहून प्रत्येक प्रकारच्या गुणवत्तेनुसार आवश्यकता इतके क्षेत्र जमीन महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमीन वितरण नियम 1991 च्या नियम अधिनियम तरतुदीनुसार एक खास बाब म्हणजे या आदेशामध्ये नमूद केलेले सवलतीच्या कब्जे हक्काची किंमत आकारून किंवा सवलती दराने होणारे भूभाडे आकारून भाडेपट्ट्याने मंजूर करण्यात यावे. 5. महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण महाराष्ट्र नियम 1991 च्या नियम 28 मधील तरतुदी अंध व अपंग व्यक्तींना निवासी प्रयोगासाठी जमीन मंजूर करण्यासंदर्भात जिल्हा अधिकारी व विभागीय आयुक्त यांचे असलेल्या वित्तीय अधिकारानुसार पुढील कारवाई करावी. 6. अंध व अपंग वाणिज्यिक औद्योगिक प्रयोगासाठी जमीन मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी व जमिनीचे वितरण नियम 1971 च्या नियम 35(5) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या असलेल्या वित्तीय अधिकारी शासन जमीन मंजूर करण्याबाबत उच्च कार्यवाही करावी. तसेच शासकीय जमीन मंजूर करताना भूगटावाद वर्ग 2 भूगट असते भाडेकरांनी म्हणून नेहमी अटी व शर्तीवर तसेच त्यांचे योग्य वाटेल अशा अन्य अटी व शर्ती जमीन मंजुरीचा आदेश नमूद कराव्या व अन्य प्रकारची आवश्यकता तो प्रस्ताव सादर करावा. 7. वरील परिच्छेद 1 मध्ये नमूद केलेल्या प्रयोगासाठी जमीन वाटप करताना उच्च सवलतीचे वाटप निश्चितपणे अंध व अपंगासाठी होईल याबाबत तसेच सवलती कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. म्हणजे या जागा दिलेल्या या जागेमध्ये फक्त अंध आणि अपंगच राहणार. हा निर्णय सामाजिक न्याय विभाग वित्त विभागाच्या सहमतीने वित्त विभागाच्या औपचारिक निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपालाच्या आदेशानुसार
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.